जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत जी PhD एंट्रन्स एक्झाम किंवा पेट एक्झाम घेतली जाणार आहे, तर या पेट एक्झामचे परीक्षा फॉर्म कसे भरायचे याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. कृपया करून परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जे काही पुढच्या तांत्रिक अडचणी येणार आहे त्या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघू शकता. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत ह्या परीक्षा फॉर्म दिनांक 10 जुलै 2024 ते दिनांक 10 ऑगस्ट 2024पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे. परीक्षा फॉर्म हा भरल्यानंतर तुम्हाला त्याची फक्त प्रिंटआउट काढायची आहे आणि ही प्रिंटआउट तुम्हाला कुठेही जमा करायची नाही. ती डायरेक्ट तुम्हाला कुठे जमा करायची आहे, ज्यावेळेस तुमचं PhDचं ॲडमिशन होईल त्याच वेळेस तुम्हाला ती जमा करायची आहे. तोपर्यंत तुम्हाला ती कुठेही जमा करायची नाही आहे, हे कृपया आपण लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स असतील त्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा एक लागेल. त्यानंतर तुमची सिग्नेचर लागेल. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. तसेच तुम्ही कास्टमध्ये असणार तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण लागणार आहे. जर एखादा विद्यार्थी किंवा एखादे प्राध्यापक जर का सेट, नेट किंवा अदर जे काही परीक्षा आहेत, जे UGC, JRF किंवा जॉईंट CSIR अशा काही परीक्षा क्वालिफाय झालेल्या असतील तर त्यांना त्यांचं प्रमाणपत्र देखील लागणार आहे. ही परीक्षा पुणे, नगर आणि नाशिक अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये परीक्षा ही घेतली जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे. तर या पद्धतीने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. त्याची परीक्षा कधी होणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे यावर माहिती देणारे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओ देखील तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. आता डायरेक्ट आपण स्टेप बाय स्टेप्स बघणार आहोत की तुम्हाला PhDचा म्हणजेच पेट एक्झामचा फॉर्म कसा भरायचा आहे. तत्पूर्वी एक माहिती देतो की तुम्हाला फीज किती लागणार आहे. तर नंबर 1 की जे विद्यार्थी फ्रेश आहे किंवा पहिल्यांदाच ते PhD देत आहेत किंवा एंट्रन्स एक्झाम देत आहे, तर या विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीला जी काही फी आहे ती 1500 रुपये आहे. जर तुम्ही कॅटेगरीचे स्टुडंट्स असताल तर त्यामध्ये त्यांना 1000 रुपये फी आहे. जे विद्यार्थी एक्झम्पशन आहे किंवा ज्यांनी सेट, नेट ऑलरेडी क्वालिफाय केलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ओपनची फी 1000 रुपये आहे. तर जे विद्यार्थी कास्टमध्ये असणार आहे त्यांना जी काही फी असणार आहे ती 800 रुपये असणार आहे. मी याबद्दलची एक्झम्पशनच्या बाबतीतली माहिती थोडक्यात पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारच आहे. ह्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्याची आवश्यकता नसते, फक्त त्यांना फॉर्म भरायचा आहे किंवा याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला लवकरच पुढे देण्यात येणार आहे. फक्त न्यू किंवा फ्रेश विद्यार्थ्यांसाठी जे फी स्ट्रक्चर आणि जे ऑलरेडी एक्झम्प्टेड स्टुडंट आहेत त्यांच्यासाठीचा फी स्ट्रक्चर हे थोडंसं वेगळं असणार आहे. म्हणजे त्या दोन्ही विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते की नाही लागत याबाबतीत सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहे. पण जे फ्रेश स्टुडंट आहे तर त्यांना परीक्षा केंद्रावरती जाऊन तुम्हाला द्यायची आहेतच. फक्त मी तुम्हाला काही दिवसातच क्लॅरिफिकेशन करून देईल की जे विद्यार्थी एक्झम्पशन आहे त्यांनी नेमकी पुढे कशा पद्धतीने PhDला ॲडमिशन घ्यायचं याबद्दल माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया की PhD एंट्रन्स एक्झामचा फॉर्म कसा भरावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात प्रथम तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. त्या ठिकाणी इथे तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये इथे 1 नंबरचा टॅब दिसेल तुम्हाला ॲडमिशन. या ॲडमिशन टॅबवर काय करा, क्लोज करा. या टॅबवर क्लोज केल्यानंतर इथे तुम्हाला PG ॲडमिशन, एक्सटर्नल ॲडमिशन, दॅन PhD ॲडमिशन, दॅन UG/PG ॲडमिशन, डिस्टन्स मोड असे काही टॅब दिसतील. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे PhD ॲडमिशन हा टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी याची लिंक देखील आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे तुम्ही bcud.unipune.ac.in या PhDच्या
लॉग इन पेजवर तुम्ही जाता. इथं PhD एंट्रन्स एक्झामिनेशन असं देखील नाव आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी युजर नेम पासवर्ड क्रिएट केलेला असेल त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट इथे युजर नेम पासवर्ड टाकून त्यांना लॉग इन करता येणार आहे. बट ज्यांच्याकडे लॉग इन नाही, जे पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत आहे किंवा पहिल्यांदाच अप्लाय करत आहे, तर त्यांना इथे लेफ्ट साईडला रजिस्ट्रेशन या नावाची टॅब दिसणार आहे. तर या रजिस्ट्रेशन टॅबवर त्यांना क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्यांना सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, क्रिएट अकाउंट करून घ्यायचं आहे. क्रिएट अकाउंट करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, त्या तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे. तर नंबर 1 तुम्हाला इथे तुमचं फक्त फर्स्ट नेम द्यायचं आहे. ओके, म्हणजे जसं माझं नेम अक्षय आहे तर मी इथे काय देणार आहे, AKSHAY. त्यानंतर मिडल नेममध्ये वडिलांचं नेम टाका, लास्ट नेममध्ये आपलं सरनेम टाका आणि इथं युजर ID किंवा युजर नेम म्हणजेच हा तुमचा मेल ID राहणार आहे. तर मेल ID या ठिकाणी एंटर करा आणि तुमच्या टॅबला ओकेचं बटन किंवा एक टिकमार्कचं बटन दिसेल लेफ्टला, उजव्या बाजूला खालती दिसेल, त्यावरती काय करा, क्लिक करा. मग आता तुम्ही इथे मेल ID टाकल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येतो. ईमेल ID किंवा युजर नेम तिथे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये एक येईल. तर तुम्ही युजर नेम टाकल्यानंतर किंवा तिथे मेल ID टाकल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल व्हेरीफाय ईमेल ID. तर तुम्ही या बटनावर क्लिक करा, व्हेरीफाय ईमेल ID. त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय ईमेल ID केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. एंटर OTP. ओके, आणि सांगितलेलं आहे इन्सर्ट रिसिव्ड OTP अँड प्रेस एंटर. ओके, म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही 6 डिजिटचा OTP आलेला असेल तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि एंटरचं बटन टाका किंवा मोबाईलवरून भरत असेल तर टिक मार्क एक बटन दिसेल तुम्हाला, ते बटन तुम्ही एंटर करा. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की रिसेंट व्हेरिफिकेशन कोड इन 4 मिनिट्स अँड 53 सेकंद. म्हणजे इथे तुम्हाला जो काही OTP मेलला टाकलेला असणार आहे तो 5 मिनिटासाठीचा दिलेला आहे. मग तुम्ही तुमचा मेलचा काय करा, इनबॉक्स चेक करा. जसं इथे मी ऑल इनबॉक्स म्हणून क्लिक केलेलं आहे, तिथे तुम्हाला PhD.MPhil ॲडमिशन या नावाने तुम्हाला काय येणार आहे, एक मेल येणार आहे. तो मेल काय करा, इथे बघा त्याला ईमेल OTP वन टाईम पासवर्ड फॉर अकाउंट क्रिएशन ऑफ SPPU PhD एंट्रन्स एक्झामिनेशन 2024 या पद्धतीने तुम्हाला एक मेल येईल. तर या ठिकाणी तुम्हाला डिअर तुमचं नाव येईल आणि इथे 6 डिजिटचा OTP पण येईल. तो OTP तुम्ही काय करा, कॉपी पेस्ट करा आणि या ठिकाणी एंटर करा. आता तुम्ही या ठिकाणी एंटर केल्यानंतर म्हणजे OTP तुम्ही इथे मेन्शन करा आणि एंटर बटन टाकल्यानंतर तिथे तुम्हाला लगेच पुढचा मेसेज येईल, ईमेल ID व्हेरीफाय सक्सेसफुली. आणि खालच्या बाजूला तुम्हाला एक मेसेज येईल, मोबाईल नंबर. तर या ठिकाणी तुमचा 10 डिजिटचा मोबाईल नंबर टाका आणि व्हेरीफाय मोबाईल नंबरवर क्लिक करा. या व्हेरीफाय मोबाईल नंबरवर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुन्हा OTP सेंड टू युअर मोबाईल नंबर अँड इथं एंटर OTP येणार आहे. पुन्हा तुम्हाला 5 मिनिटाचा टाईम दिला जाईल. या 5 मिनिटामध्ये 5 मिनिटाच्या आतच तुम्हाला OTP पाठवला जाईल. तो 6 डिजिटचा OTP तुम्ही एंटर करा. हा OTP कोणत्या नावाने येतो, तर AX-SPPUEF या नावाने तुम्हाला एक मेसेज येतो, टेक्स्ट मेसेज. त्यामध्ये अलर्ट आणि 6 डिजिटचा तुम्हाला OTP असतो. इज युअर मोबाईल वन टाईम पासवर्ड OTP फॉर PhD एंट्रन्स एक्झामिनेशन SPPU या नावाने तुम्हाला मेसेज येईल. तर हा मेसेज आल्यानंतर तुम्ही काय करा, तो 6 डिजिटचा OTP तुम्ही एंटर करा आणि तुम्ही जर पुटअप केला त्यानंतर तुम्हाला खालती 2 टॅब दिसतील. त्या म्हणजे एक पासवर्ड, दॅन क्रिएट पासवर्ड अँड व्हेरिफिकेशन कोड. या पद्धतीच्या 3 डेटा तुम्हाला टाकायचा आहे. इथे तुम्ही ज्यावेळेस पासवर्ड टाकणार आहे हा किमान 8 डिजिटचा आणि मॅक्झिमम 10 डिजिटचा पासवर्ड तुम्हाला असायला हवा. त्यामध्ये तुम्ही अल्फा न्यूमरिकल असे देखील तुम्ही यूज करू शकता. जो पासवर्ड तुम्ही एंटर केला तोच तुम्ही कन्फर्म पासवर्ड म्हणून टाका. त्यानंतर इथे व्हेरिफिकेशन कोड दिलेला आहे, जसं इथं 53F458 असा दिलेला आहे. तर इथे एंटर व्हेरिफिकेशन कोडमध्ये तो पुटअप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक डॅशबोर्डला समोर मेसेज दिसेल, bcud.unipune.ac.in सेज दॅट द कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्टर. आणि इथे काय करा, ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या PhDच्या होम पेजला जाता, जिथं लॉग इन पेज आहे. जे मी मागाशीच म्हणालो होतो, जर का तुम्ही ऑलरेडी क्रिएट अकाउंट केला असेल तर तुम्ही या ठिकाणी आता लॉग इन पेजवर जाऊन युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा. जसं की मी मेल ID हा माझा युजर नेम आहे, पासवर्ड मी 8 डिजिटचा 10 डिजिटचा टाकला, तो या ठिकाणी टाकणार आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करणार आहे. लॉग इन बटनावर क्लिक
केल्यानंतर इथे डॅशबोर्डमध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. हे काळजीपूर्वक रीड करा. ते मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचं काम करत आहे, कारण याच बेसवर तुम्हाला पुढचं ॲडमिशन होणार आहे. तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना पण या ठिकाणी दिलेल्या आहे. नंबर 1 की तुम्ही ॲप्लिकेशन फिल करण्यापूर्वी तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये इलिजिबल आहात का नाही हे तुम्ही अगोदर चेक करा. तुम्हाला ज्या कोर्सला किंवा ज्या सब्जेक्टमध्ये PhD करायची आहे त्याच्या पोस्ट व्हॅकंट आहे का हे अगोदर काळजीपूर्वक बघा. दुसरं आहे की या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे काही लागणार आहे त्याची माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये नंबर 1 डॉक्युमेंट आहे तुमचं मास्टर डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. काही विद्यार्थी PGचे लास्ट इयरचे विद्यार्थी असतात, तर त्यांनी ॲपियर ज्यावेळेस करतील त्यावेळेस त्यांना हे डॉक्युमेंट लागण्याची आवश्यकता नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड, स्कॅन कॉपी ऑफ युअर कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असालच त्याचबरोबर तुम्हाला नॉन क्रिमिनलियर सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर का फिजिकली हँडिकॅप असेल तर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट जे सिव्हिल सर्जननी इश्यू केलेलं आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर काही वुमन्सच्या बाबतीत काही सर्टिफिकेट्स दिलेले आहे, त्यांचे जर इफ ॲप्लिकेबल असेल तर तुम्ही ते देऊ शकता. त्यानंतर तिसरी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, द कॅन्डिडेट हू आर द फायनल इयर ऑफ द क्वालिफाईंग एक्झामिनेशन ऑफ द कोर्स आर अलाउड टू अप्लाय फॉर पेट एक्झाम. हाऊएव्हर द ॲडमिशन ऑफ सच कॅन्डिडेट इज सब्जेक्ट टू देअर पासिंग ऑफ द क्वालिफाईंग एक्झामिनेशन. म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं, एखादा विद्यार्थी जर का लास्ट इयर ॲपियर असेल तर तो देखील काय करू शकतो, PhD एक्झाम देऊ शकतो. बट तो पासिंग ज्यावेळेस हा PhD एक्झाम क्वालिफाय होईल त्याचबरोबर त्याची ती मास्टर डिग्री पण क्वालिफाय झाली पाहिजे. अदरवाईज त्याचा जो काही रिझल्ट आहे किंवा त्याचं जे काही ॲडमिशन आहे ते कॅन्सल होण्याची शक्यता आहे. पुढेचं वाक्य तेच दिलेलं आहे, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲप्लिकंट टू फुलफिल द इलिजिबिलिटी कंडिशन अँड कंपाईल विथ द ॲडमिशन रिक्वायरमेंट इफ ॲट एनी स्टेजेस अँड एनी क्लेम ऑफ इज फाउंड फेल्स than or not meeting to eligibility criteria, the candidate admission should be cancelled. Then next 5th number महत्त्वाची सूचना दिलेली आहे, the candidates are not required to submit their printout of application or any documents to the university after online submission. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हा PhDचा एंट्रन्स एक्झामचा फॉर्म तुम्ही भरणार आहे तर कोणतीही प्रिंटआउट किंवा कन्सर्न डॉक्युमेंट तुम्हाला युनिव्हर्सिटीला सबमिट करायचे नाही आहे. पण however these documents are to be submitted at the time of personal interview at the selected research center if the candidate qualifies the examination. म्हणजे यांनी काय केलं पाहिजे की तुम्हाला ते विद्यापीठाला कोणतं डॉक्युमेंट जमा करायचं नाही, पण ज्यावेळेस तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू हा कॉल केला जातो त्यावेळेस तुम्हाला हे सबमिशन करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 6 नंबर, तुमचे कधी ॲप्लिकेशन कधी रिजेक्टेड होऊ शकतात तर तुम्ही इनकम्प्लीट ॲप्लिकेशन केलं किंवा त्याची फीज पेड केली नाही, रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं नाही, काही कारणास्तव तुमचं डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकले नाही विदिन टायमिंगमध्ये किंवा जो काही स्टुप्युलेटेड टाईम दिलेला आहे त्या टायमिंगमध्ये जरी तुम्ही अप्लाय करू शकले नाही किंवा फी पेड करू शकले नाही तर तुमचं ॲडमिशन किंवा तुम्हाला त्या PhDला एंट्रन्स एक्झामला ॲपियर होता येणार नाही, तर त्याची जबाबदारी सर्वस्वी विद्यार्थ्याची राहील. त्यानंतर नो रिक्वेस्ट टू चेंज इन एनी इन्फॉर्मेशन सबमिटेड इन द ऑनलाईन फॉर्म. म्हणजे इथे मोबाईल नंबर, मेल ID, तुमचं एक्झामचं सेंटर हे तुम्ही परीक्षा फॉर्म फिलअप केल्यानंतर सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बदल केला जाणार नाही आहे. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे की जे कॅन्डिडेट्स महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. नेक्स्ट आहे ॲडमिशन इज प्रोव्हिजनल सब्जेक्ट टू द फुलफिलमेंट ऑफ द इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुमचं जे काही ॲडमिशन आहे हा तुमच्या सब्जेक्टच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियावर डिपेंड राहणार आहे. नेक्स्ट आहे वन्स द फीज आर पेड सो इट विल बी नॉट रिफंडेड बाय एनी अदर रिझन्स. म्हणजे इथे एकदा का तुम्ही फी पेड केली, तुम्हाला वाटलं की नाही मला ॲडमिशन कॅन्सल करायचं किंवा मला PhD एंट्रन्स एक्झाम द्यायची नाही, पण एकदा का फी पेड केली तर ती पुन्हा रिफंड केली जाणार नाही आहे. त्याच्यानंतर पुढं आहे द रिझल्ट शाल बी डिक्लेअर प्रोव्हिजनली ॲज अ क्वालिफाईड ऑर नॉट क्वालिफाईड. बघा इथे पेट एक्झामचा जो काही परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यानंतर त्याचा जो काही निकाल जाहीर केला जाणार आहे, हा जो काही निकाल असणार आहे तो तुमच्या 2च वर्ड्समध्ये डिनोटेड केला जातो. एक म्हणजे की तुम्ही क्वालिफाय आहात का नाही किंवा डिस्क्वालिफाय आहात याची माहिती त्या रिझल्टमध्ये दिली जाते. तुम्हाला 100 पैकी किती मार्क पडले याची माहिती दिली जात नाही.
त्यानंतर रिझर्वेशन रिगार्डिंग स्पेशली, त्याच्यानंतर डिफरंटली एबल्ड कॅन्डिडेट आर मेड ॲप्लिकेबल ॲज पर द स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसी. म्हणजे इथे तुमचं ॲडमिशन घेण्यासाठी जी काही रिझर्वेशन पॉलिसी आहे ती फॉलोअप घेतली जाणार आहे. अँड कॅन्डिडेट्स आर ऑलरेडी ॲडमिटेड टू द सिलेक्टेड PhD आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. जे विद्यार्थी ऑलरेडी PhD करत आहे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा PET एक्झाम देता येणार नाही आहे. तर सर्व कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन रीड करा आणि त्यानंतर शेवटी अप्लाय बटनावर क्लिक करा. आता अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची काय विचारली जाते, पर्सनल इन्फॉर्मेशन. आता इथे तुम्हाला तुमचा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे. इथे सर्वात प्रथम लास्ट नेम दिलेला आहे ते पण इंग्लिशमध्ये आणि सगळे लेटर तुमचे कॅपिटल ॲटोमॅटिकली येणार आहे. तुम्ही लास्ट नेम टाका, फर्स्ट नेम टाका आणि फादर किंवा हजबंड नेम किंवा त्याला मिडल नेम आपण म्हणूया ते तुम्हाला पुटअप करायचं आहे. त्यानंतर इथं मदर्स नेम फक्त पुटअप करायचं आहे. त्यानंतर नेम इन देवनागरी, म्हणजे इथे तुम्हाला तुमचं नाव मराठीत टाकायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला आडनाव टाकायचं आहे तुमचं, त्यानंतर पहिलं नाव टाकायचं आहे, नंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, तुमची डेट ऑफ बर्थ करा. इथे मेल ID मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट येणार आहे. त्यानंतर इथे फोन नंबर सांगितलेला आहे. जर तुमच्याकडे लँडलाईन नंबर असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी काही हरकत राहणार नाही. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. ओके, आधार कार्ड असेल तर तो नंबर म्हणजे असणारच आहे, तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला त्याची पुढची माहिती आहे, तुमचा फुल ॲड्रेस म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता आहे तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, सिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, विथ पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. पुढचा प्रश्न असतो, आर यू ए डोमेसाईल महाराष्ट्रीय, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले राहणारे आहे का, तर इथे तुम्ही यस करा. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरी बघायला भेटेल. आता इथे जर काही काळजीपूर्वक बघितलं तर इथं SBC ही कॅटेगरी दिलेली नाही आहे, तर ते विद्यार्थी OBC कॅटेगरी या ठिकाणी काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्हाला मी या ठिकाणी एक नंबर सांगतो, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. 02071533633 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. किंवा इथे तुम्हाला ॲप्लिकेशनला डॅशबोर्डमध्ये इथे तुम्हाला एक मेल ID दिलेला आहे, तुम्ही त्या मेलवरती सुद्धा मेल करू शकता. ओके, या ठिकाणी आपण कॅटेगरी सिलेक्ट केली. त्यानंतर इथं PWD किंवा दिव्यांग टाईप विचारलेला आहे, तर या ठिकाणी तुम्ही जर का हँडिकॅप असेल तर इथे तुम्ही जे हँडिकॅप रिलेटेड तुमचं भाग असेल तर तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. अदरवाईज जे कुणीही PWD किंवा ज्याला आपण फिजिकली हँडिकॅप स्टुडंट नाही आहे तर या ठिकाणी ते नॉट ॲप्लिकेबल हा टॅब सिलेक्ट करतील. ओके, त्यांनी PWD त्या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर पुढे विचारलेलं आहे, डू यू हॅव टू एनी चेंजेस ऑफ द नेम इन युअर डॉक्युमेंट्स लाईक ॲज अ मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट एक्सेट्रा. जर तुमचं नेम चेंज केलेलं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर सांगितलेलं आहे, आर यू विश टू क्लेम रिझर्वेशन अंडर द ऑर्फन कॅटेगरी. ओके, म्हणजे इथे तुमचा अपंगत्वाच्या याच्यातून काही किंवा वेगवेगळ्या कोट्यातून तुम्हाला काही रिझर्वेशन पॉलिसी मिळवायची असेल तर तिथे येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आता पुढची जी काही माहिती आहे ती म्हणजे तुमच्या अकॅडमिक क्वालिफिकेशन रिलेटेड, म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय तुमचं क्वालिफिकेशन झालं आहे ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. सगळ्यात प्रथम तुमची नेम ऑफ मास्टर डिग्री विचारलेली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे. जसं सगळ्यात अगोदर MA इन लाईफ लाँग लर्निंग, नंतर MCOM, MBA, MPhil, LLM, MEd आहे, MMS आहे, MPEd आहे, MD आहे. त्यानंतर इथे आणखीन काही ऑप्शन तुम्ही जर का खालती स्क्रोल केले तर शेवटी तुम्हाला MA इन योगा हे पण दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करा, सिलेक्ट करा. जसं की मी या ठिकाणी MCOM सिलेक्ट केलं. त्यानंतर स्पेशल सब्जेक्ट माझा MCOMमध्ये जसं 9 ग्रुप होतात, तर 9 ग्रुपपैकी कोणत्या ग्रुपला होतात, जसं की ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशन ह्या ग्रुपमध्ये होतं, तर म्हणून मी तो सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे महत्त्वाची माहिती विचारली जाते, यू हॅव ॲपियर फॉर और पास इन द एक्झामिनेशन ऑफ मास्टर डिग्री, म्हणजे तुम्ही PGच्या मास्टर डिग्री ॲपियर आहात का पास आऊट आहात. जर ॲपियर असेल तर ॲपियरवर क्लिक करा. त्यानंतर इथे स्टेट किंवा टेरिटरी ऑफ द युनिव्हर्सिटी, म्हणजे इथे तुम्ही ज्या विद्यापीठातून तुम्ही PG डिग्री करत आहात तर त्या युनिव्हर्सिटीचं स्टेट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजे राज्य टाकायचं आहे. जसं महाराष्ट्र आहे. त्यानंतर इथं नेम ऑफ युनिव्हर्सिटी आपण सिलेक्ट केली, सावित्रीबाई फुले
पुणे युनिव्हर्सिटी. ओके, या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सबमिट करू शकता. आता एखादा विद्यार्थी जर का त्यांनी पास म्हणून सबमिट केलेला आहे, म्हणजे कदाचित तो 2014-15 कधीही तो पास आऊट झालेला असेल, तर तो या ठिकाणी पास हे सिलेक्शन करणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न असतो सिलेक्ट मार्क सिस्टीम. आता इथे मार्क सिस्टीममध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहे, एक आहे पर्सेंटेज आणि दुसरा आहे CGPA. जे रिसेंटली विद्यार्थी पास आऊट झालेले आहे म्हणजे 2019 पॅटर्ननी, तर त्यांचा CGPA काउंट होईल. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी 13 पॅटर्नचे पासआउट झालेले असतील तर त्यांना, किंवा त्याच्या अगोदरच्या पॅटर्नले असतील तर त्यांना पर्सेंटेज त्यांनी सिलेक्शन करायचं आहे. जसं की मी या ठिकाणी पर्सेंटेज सिलेक्ट केलं. त्यानंतर इथं इयर ऑफ पासिंग विचारलेलं आहे, म्हणजे तुम्ही ती एक्झाम कधी पासआउट झाला ते इयर तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथं डेट ऑफ रिझल्ट डिक्लेरेशन सांगितलं आहे. आता बघा माझ्याकडे हा एक रिझल्ट आहे. या रिझल्टवरती तुम्हाला बॉटमला उजव्या साईडला लास्टला इथे बघा 5 जुलै 2016 दिलेला आहे. म्हणून मग मी इथे डेट सिलेक्शन करताना किती करणार आहे, 5 जुलै 2016, आणि इयर ऑफ पासिंग माझं 2016 आहे म्हणून मी 2016 इथे शेअर केलं. त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, मार्क्स ऑप्टेन किती पडले ते तुम्हाला टाकायचं आहे. जसं की या ठिकाणी बघा 1276 मार्क पडले, कितीपैकी पडले, 1600पैकी, आणि पर्सेंटेज आहे 79.75. तर तेच मी या ठिकाणी काय केलं, एंटर केलं. मार्क्स ऑप्टेन इन PG 1276, टोटल कितीपैकी होते, 1600पैकी, आणि ऑटोमॅटिकली 79.75 पर्सेंटेज येईल. मी पुन्हा या ठिकाणी स्टेट सिलेक्ट केलं महाराष्ट्र, आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, आणि इथे सबमिट बटनावर क्लिक केलं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढचा ऑप्शन येतो bcudunipune.ac.in. द पर्सनल अँड अकॅडमिक डिटेल्स आर फील सबमिटेड सक्सेसफुली. नाव यू कॅन फील और प्लीज फील द पेट एक्झाम डिटेल्स ऑन नेक्स्ट पेज. इथे ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला PhD प्रोग्राम डिटेल्स येईल. इथे फॅकल्टी नेम तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि सब्जेक्ट फॉर PhD सिलेक्ट करायचं आहे. जसं की इथे फॅकल्टी नेमला क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटी, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज यापैकी कोणत्याही एका फॅकल्टीचा मधून तुम्हाला PhD कंप्लीट करायची, तर ती फॅकल्टी या ठिकाणी सिलेक्ट करायची. जसं मी कॉमर्स अँड मॅनेजमेंट या ठिकाणी सिलेक्ट केलं. कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही सब्जेक्ट फॉर PhD आहे, तुम्हाला ज्या विषयात PhD मिळवायची ते विषय या ठिकाणी सिलेक्ट करायचे. जसं की अकाउंट अँड ऑडिटिंग, बँकिंग अँड फायनान्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक्स, बिझनेस लॉ अँड टॅक्सेशन, बिझनेस प्रॅक्टिस, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, मार्केटिंग, स्टॅटिस्टिक, कम्प्युटर ॲप्लिकेशन, हे कॉमर्समधले विषय झालेले आहे. तुम्ही MA, MSc किंवा अदर फॅकल्टी सिलेक्ट केल्या तर ते विषय तुम्हाला येऊन जातील. तर या ठिकाणी मी जसं कॉमर्स अँड मॅनेजमेंट केलं, बँकिंग अँड फायनान्स केलं, आणि या ठिकाणी आता महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, आर यू क्लेमिंग एक्झम्पशन फ्रॉम PhD एंट्रन्स एक्झामिनेशन, म्हणजे पेट एक्झामसाठी तुम्हाला काही एक्झम्पशन हवं आहे का. आता या ठिकाणी यस जर का तुम्ही सिलेक्ट केलं तर यस कुणासाठी आहे, तर बघा इथे क्लॉजेस सांगितलेलं आहे. कुणासाठी आहे, तर ज्यांनी UGC नेट एक्झाम दिलेली आहे, इन्क्लुडिंग ज्यांनी JRF सिलेक्ट केलं आहे ते विद्यार्थी, किंवा UGC CSR नेट एक्झाम ज्यांनी सुद्धा इन्क्लुडिंग JRF सिलेक्ट केले त्यांच्यासाठीच आहे, किंवा सेट आहे, गेट आहे, म्हणजे या दोघांमध्येही तुमचा व्हॅलिड स्कोअर म्हणजेच तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय झाले पाहिजे, किंवा GPAT आहे, त्याच्यानंतर SLET आहे, किंवा CEED आहे, किंवा SRF आहे, किंवा JRF कोणती परीक्षा असेल तरच तुम्हाला एक्झम्पशन भेटणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. जर का तुम्ही तिथे नो ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, म्हणून तुम्ही इथे सिटी ऑफ एक्झाम सेंटरवरती क्लिक करा. तिथे तुम्हाला नगर, पुणे आणि नाशिक असे 3 सेंटर तुम्हाला भेटून जातील. जसं तुम्हाला नाशिक करायचं तर तुम्ही या ठिकाणी नाशिक सिलेक्शन करू शकता. जसं की मी या ठिकाणी नाशिक सिलेक्ट केलं तर इथं फॅकल्टी अँड सब्जेक्ट फॉर पेट एक्झामिनेशन येईल, कॉमर्स अँड मॅनेजमेंट डॅश करून कॉमर्स येणार आहे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. तिथे तुम्हाला मेसेज येईल एक्झामिनेशन डिटेल्स आर सबमिटेड सक्सेसफुली. इथं ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हे 5 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. एक आहे फोटो, दुसरा आहे सिग्नेचर, तिसरा आहे तुमचं PGचं मार्क लिस्ट, चौथा आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही कॅटेगरीजमध्ये असताल किंवा रिझर्व कॅटेगरीमध्ये असताल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल, आणि तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण अपलोड करावं लागेल. या सगळ्यांची साईज ही 500 MBच्या आतच पाहिजे. ती तुम्ही अपलोड करा आणि सबमिट अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके,
त्यानंतर तुम्ही सबमिट आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज येईल की डॉक्युमेंट्स हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, प्लीज व्ह्यू अँड कन्फर्म ॲप्लिकेशन ऑन द नेक्स्ट स्टेप. इथे ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या ॲप्लिकेशनची डिटेल्स येईल. या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक चेक करा की तुमचं ॲप्लिकेशन ID काय आहे, तुमचा फुल नेम बरोबर आलं आहे का, मोबाईल नंबर बरोबर आला आहे का, डेट ऑफ बर्थ चेक करा, कॅटेगरी चेक करा, त्यानंतर जेंडर चेक करा, इथं तुमचा पिनकोड, ॲड्रेस, आधार नंबर, मेल ID व्यवस्थित चेक करा, तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स बरोबर मेन्शन केले आहे का ती बघा, PhD प्रोग्राम्स तुम्हाला कोणत्या विषयात करायचं आहे ती पण माहिती तुम्ही या ठिकाणी बघा. जे जे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते व्ह्यूमध्ये जाऊन एकदा चेक करा आणि सगळी खात्री झाल्यानंतरच तुम्ही सबमिट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करू शकता. जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तुम्ही एडिट ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा, त्यानंतर तुम्ही एडिट करू शकता. आता जर सबमिट बटनावर क्लिक केलं तर तुम्ही सबमिट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची टॅब ओपन होईल. आता ज्या एखाद्या विद्यार्थ्यांनी जर का इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की आर यू क्लेमिंग फॉर एक्झामिनेशन, म्हणजे या ठिकाणी बघा क्लॉज जर का एखाद्या व्यक्तीने सिलेक्ट केलेला असेल, ओके, तो सेट, नेट किंवा JRF, CSIR पासआउट झाला असेल किंवा यात उल्लेख केलेल्या सर्व परीक्षांपैकी काही परीक्षा जर का पासआउट झाला असेल तर त्याला डॉक्युमेंट्समध्ये आणखीन एक डॉक्युमेंट्स त्याला अपलोड करावं लागतं, ते म्हणजे त्याचा जो काही रिझल्ट आहे तो देखील त्यांना अपलोड करावा लागणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी फोटो, सिग्नेचर, मार्क लिस्ट, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल एअर आणि बाकीचे देखील डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. आणि या ठिकाणी सबमिट आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करण्याचा एक ग्रीन रिमार्क तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. ते बघितल्यानंतर इथे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला पुन्हा इथे बघायला भेटतील आणि इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला फीज अमाऊंट पण येणार आहे. जर सगळी माहिती तुम्हाला योग्य वाटली तर इथे तुम्ही लास्टला सबमिट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करू शकता. तर तुम्हाला मेसेज येईल, वन्स यू आर सबमिट द ॲप्लिकेशन यू कॅनॉट बी एडिट इन डिटेल्स, आर यू वॉन्ट टू सबमिट. सो इथे तुम्ही ओके बटनावर क्लिक करू शकता जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर. ओके, इथे मी ओके बटनावर क्लिक केलं, त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एक मेसेज येतो की युअर ॲप्लिकेशन कन्फर्म सक्सेसफुली. पुन्हा ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुढचे नेक्स्ट स्टेप्स करायचे आहे, प्रोसीड फॉर पेमेंट. सो प्रोसीड टू पेमेंट करत असताना लेफ्ट साईडला तुम्हाला पेमेंटची अमाऊंट दाखवलेली आहे. जसं की कॅटेगरीमध्ये आहे म्हणून 800 दाखवली आहे एक्झामटेड व्यक्तींना. जर ओपन कॅटेगरीचे असतील तर इथे 1000 रुपये दाखवले असते एक्झम्शन असणाऱ्या व्यक्तींना. जर तो फ्रेश असेल तर ओपन कॅटेगरीवाल्याला 1500 रुपये फी आहे आणि अदर कॅटेगरीला किंवा कास्ट कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी त्यांना 1000 रुपये फी आहे. तर इथे आपण प्रोसीड टू पेमेंट बटनावर क्लिक करूया. पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक मेसेज येतो, यू विल बी रिडायरेक्टेड टू पेमेंट गेटवे, डू यू वॉन्ट टू प्रोसीड. इथे ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल, जिथे ॲप्लिकेशन नंबर, तुमचं फुल नेम, तुमचं चलन नेम, मेल ID, अमाऊंट दाखवली जाईल, मोबाईल नंबर दाखवला जाईल. तर इथे मधलं जे काही टॅब आहे सिलेक्ट पेमेंट गेटवे, तर तिथे CC अव्हेन्यू बटनावर काय करा, क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खालती परत प्रोसीड फॉर पेमेंट या अशी टॅब दिसेल, त्यावर क्लिक करू शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे पेमेंट करण्यासाठी जवळजवळ 5 ऑप्शन दिलेले आहे, जसं HDFC कार्ड, अदर बँक कार्ड, नेट बँकिंग, UPI, भारत QR. तर मी जसं की या ठिकाणी UPI हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणताही ऑप्शन घेऊ शकता. मग मी UPI ID सिलेक्ट केल्यानंतर इथे मला 2 ते 3 पर्याय आहे. एक आहे की तुम्ही कोणतंही UPI ॲप वापरू शकता. दुसरा आहे तुम्ही QR कोड जनरेटेड QR या बटनावर क्लिक करून तुम्ही हा स्कॅन जरी केला तरी पेमेंट होणार आहे. किंवा तिसरा पर्याय आहे तो म्हणजे UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तो व्हेरीफाय करा आणि पे बटनावर क्लिक करा. जसं मी या ठिकाणी माझा UPI ID टाकला, व्हेरीफाय VPA या बटनावर क्लिक करेल आणि पे नाऊ बटनावर क्लिक करून मी पेमेंट करेल. तर मी फोनपेमध्ये जाणार आहे, तिथे मला एक नोटिफिकेशन येईल, त्या नोटिफिकेशनवर मी क्लिक करणार आहे. इथं पेमेंटला बघा लगेच तुमचे मिनटं काउंट होतात. 5 मिनटं तुम्हाला पेमेंटसाठी दिलेले असतात. सो मी ही टॅब काय करेल, क्लोज करेल किंवा बॅक साईट येईल किंवा मधलं बटन जे काही आहे ते घेईल आणि डायरेक्ट मी फोनपेच्या टॅबमध्ये
जाईल. फोनपेच्या टॅबमध्ये गेल्यानंतर मला तिथे एक डॅशबोर्ड बघायला भेटेल. तिथे मला नोटिफिकेशन येईल की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पेमेंट रिक्वेस्ट 800 रुपये. सो या ठिकाणी पे नाऊ बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही पासवर्ड असूया किंवा पिन असतो फोनपे गुगल पेचा, तो पिन आपण टाकणार आहे आणि पेमेंट करणार आहे. पेमेंट केल्यानंतर तिथे तुम्हाला मेसेज येईल की पेमेंट सक्सेसफुली. इथे डेट येईल, टाईम येईल, त्यानंतर कोणत्या पार्टीला आपण पेमेंट केलं त्या पार्टीचं नेम म्हणजेच SPPUचं नेम येईल, किती रुपये पेमेंट केलं ते 800 रुपये तिथे येईल. आता पुन्हा तुम्ही ज्या ठिकाणातून फॉर्म भरत होता त्या गुगल क्रोमच्या पेजवर या. तिथे बघा आता इथे 4.14 मिनटाचा टाईम दाखवलेला आहे, रिमेनिंग टाईम आहे. तर इथे एक महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे की इथे विद्यार्थी काय करतात, लगेच बॅक बटन प्रेस करतात किंवा त्या टॅबच्या बाहेर येतात. तर तसं काही करू नका. इथे तुम्हाला स्पष्टपणे निर्देश दिलेले आहे, डू नॉट प्रेस बॅक और रिफ्रेश बटन व्हाईल यू आर प्रोसेसिंग युअर पेमेंट. ओके, जोपर्यंत इथे 0 होत नाही. बघा मी आता 1.37 सेकंदापर्यंत पण थांबलेलो आहे आणि ॲटोमॅटिकली काय होईल, तुमचे इथले मिनटं 5च्या 5 मिनटं ज्यावेळेस संपतील त्यावेळेस लगेच तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. ज्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन रीड केलेले होते तिथे अप्लायच्या खालती इथे तुम्हाला प्रिंट किंवा अपडेट डॉक्युमेंट, सिरियल नंबर दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन ID दिसेल, अकॅडमिक इयर दिसेल, नेम, जेंडर, कॅटेगरी दिसेल, सब्जेक्ट नेम दिसेल, फीज 800 रुपये आहे आणि स्टेटसमध्ये तुम्हाला पेमेंट रिसिव्ड या पद्धतीची टॅब देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी आता तुमचं काम काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. इथे ॲक्शन कॉलममध्ये लेफ्टला बघा प्रिंट आणि अपडेट डॉक्युमेंट्स असे 2 टॅब दिसतील. तर इथे प्रिंट डॉक्युमेंटवर जाऊन तुम्ही ते काय करू शकता, डॉक्युमेंट प्रिंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला ते लागणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही PhD एंट्रन्स एक्झाम म्हणजेच पेट एक्झामचा परीक्षा फॉर्म भरू शकता. तर या पद्धतीने तुम्ही संपूर्णतः स्टेप बाय स्टेप्स फॉर्म भरू शकता. परीक्षा कधी होणार आहे, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, या सर्व बाबतीत माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत टेक केअर. जय हिंद, धन्यवाद.